राज्यातील खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे. आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या टप्प्यातील पीक विमा वाटप आता सरकारने सुरू केला आणि पहिल्या टप्प्यातीलच 1,219 कोटी 70 लाख रुपयांचा नुकसान भरपाई सरकारने मंजूर केली असून आता प्रामुख्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा याचा लाभ मिळालेला आहे. आपण जर पाहायला गेलं शेतकरी बांधवांनो, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तातडीने रक्कम वितरण करण्यासाठी आदेश दिला. पीक विमा कंपनीला मान्यता दिली. परंतु जर आपण पाहायला गेलं तर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात म्हणजे 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून पीक विमा वितरण सुरू झालेलं आहे. शेतकरी बांधवांना तुम्हाला पैसे आले नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. फक्त 2 मिनिटे व्हिडिओ पाहत चला, कारण की आपण जर पाहायला गेलं तर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून हे आता 16 जिल्हे सरकारने पात्र केलेले आहे. मित्रांनो, आता आपण जर बघायला गेलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे सर्व जिल्हे सापडलेले होते. त्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर नांदेड असेल, असे बहुतांश जिल्हे इथं सापडलेले होते. नांदेड जिल्ह्यासाठी तब्बल 800 कोटी रुपये सरकारने मंजूर केलेले आहे. आणि धर्माबाद तालुक्यातील जसे की आपण जर पाहायला गेलं तर जिरेकोट महसूल मंडळात म्हणजेच बघा प्रति हेक्टरी 35,312 रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. उत्पादनातील आपण जर पाहायला गेलं तर घट आणि महसूल मंडळाचा इथं जसं की उंबरठा यानुसार मदतीची निश्चित हे मदत सर्व शेतकऱ्यांना मिळालेली आहे आणि मिळणार सुद्धा आहे. पीक विमा कंपनीच्या माध्यमातून सोयाबीनला प्राधान्य, कापूसला प्राधान्य आणि सर्व पिकांसाठी राज्य सरकारने एकूण जर आपण पाहायला गेलं तर 58 लाख हेक्टरी क्षेत्राचा इथं पीक विमा इथं काढण्यात आलेला आहे. ज्या महसूल मंडळाच्या म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर जे मंडळ होतं, जे महसूल विभाग असणार आहे त्याच्या माध्यमातून तक्रार मुक्त पूर्ण झालेले आहे, तेथे मदत जाहीर झालेली आहे. मात्र कापूस आणि तूर पिकाची काढली इथं उशिरा असल्याने त्यांचे जसे की अहवाल इथं जसे की प्रलंबित आहे. येणाऱ्या 10 मे पर्यंत हे अहवाल केंद्र सरकारच्या पोर्टलवरती अपलोड झाल्यानंतर या शेतकऱ्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मित्रांनो, काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा कंपनीने जसं की आढावा घेतलेला आहे. आता आपण जर पाहायला गेलं तर धाराशिव येथे 470 पीक कापणी प्रयोगापैकी 338 इथं तक्रारी आहेत. आणि जर आपण पाहायला गेलं तर लातूरमध्ये इथं 700 प्रयोगापैकी इथं 80 तक्रारी असल्याची इथं समोर येत आहे. पीक विमा कंपनीच्या माध्यमातून हे महत्त्वपूर्ण अपडेट सर्व शेतकऱ्यांसाठी आलेलं आहे. परंतु शेतकरी बांधवांना एक विनंती आहे, आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. बघा मित्रांनो, आता सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. कुठल्याच शेतकऱ्यांना इथं वंचित राहू देणार नाही असं सरकारने सांगितलेलं आहे. जसं की आपण आता जिल्ह्यांच्या आधी थोडीफार इथं जाणून घेऊया. अकोला, अहिल्यानगर, जळगाव, चंद्रपूर, बुलढाणा, सोलापूर, नाशिक, नागपूर, नांदेड, रायगड, परभणी, त्यानंतर वाशिम, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये रायगड सुद्धा असणार आहे. या सर्व जिल्ह्यांना म्हणजे बघा या 16 ते 17 जिल्ह्यांना खरीप 2025च्या सोयाबीनचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्यास सरकारने मंजुरी केलेली आहे. आणि बहुतांश शेतकरी मित्रांना SMS देखील आलेला आहे पैसे जमा झाल्याचा, त्यांना SMS आलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला देखील अजूनपर्यंत पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे, एकदा बँकेमध्ये तुम्हाला नक्की भेट द्यायचं आहे, एंट्री करून बघायचं आहे तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे का, एकदा नक्की खात्री करून घ्या. जेणेकरून काय होणार, सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळाले असतील. तुम्ही पात्र असून तुम्हाला देखील पैसे मिळू शकते. परंतु काही आपले जर का कामं पूर्ण नसेल त्याच्या कारणास्तव आपले पैसे थांबू शकले असेल तर ह्या जे काही मी तुम्हाला बाबी सांगितलेल्या आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला या सर्व बाबी चेक करून घ्यायच्या आहे. 100% तुम्हाला पैसे मिळणारच आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीची माहिती आहे. अशी शेती संदर्भातील हर एक अपडेट हे सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.